अरे बाळ्या उरक लवकर, मला जायचंय बाजारला. हा जय बाळू मामा. जत्रेत खर्चा पोत दिलं पाहिजे, बरंच होईल लागा. बघू आता काय म्हणते ते. लय निवांत बसली ग. हा मग काय करू आता? काय करू? आय आय आय. आता 2-4 दिवसात वैरण आणून टाकली बघ आता घरी. जित्रा बस तर काय टेन्शन नाही. मग मी काय म्हणतो, गावातली माणसं निघाली की जत्रेला काय खर्चा पैसे दे थोडंफार. जा की, सरपंच देत नाही का आता? आता तू झालं दे म्हणा सरपंचाला, मला जत्रेला पैसे पाहिजे. झालं की आता तुला सांगितलंय ना मी. आता त्यांच्या नादाला कोणाला लागतोय का मी? हा नाही दे म्हणा, आता गावची यात्रा आहे म्हणा, मला पाहिजे तर. गावची यात्रा आहे, तुझं असं कर 100-200 रुपये असले तर दे. कमी वाटते येतं बरं का. पप्पू शेठ, हा बोल. एका कार्यकर्त्याचं पेट्रोल संपलं गाडीतलं. पैसे पाठवायचे का? पैसे पाठवाय त्याला. बरं पाठव, 2 मिनिटात. नंबर सांग. बरं घे 95. हा ओके. हा ह्याच नंबरवर पाठव ना. हा, त्याच पाठव. हा. पाठवले 100 रुपये. गावातला रस्ता हे करून घ्यायला लागतोय बरं का. रस्ता फुटला इथे नाही करायला लागतं तेवढं. लय. आणि डांबाव लाईट नाही, ह्या लाईट बसवायला लागते डांबाव तेवढी. होय करायला लागते का? तेवढं कामाला लागा आजच्यापासून. होय आणि इंस्टाग्राम वर जरा पोस्ट हे टाका की आपल्या. चालू काय आहे, काम चालू तुम्ही आहे. मनावच काय घ्या, कार्यकर्त्यांना तू पण सांगते. टाकत जायचे हो, हो. टाकू. काय तुम्ही लागा आज करायचं म्हणलं कसं व्हायचं. काय तर अय रिते, काल मेसेज केला त्याचा रिप्लाय का दिला नाहीस तू? कसला रिप्लाय ग? मी तुझ्याशी बोलतोय. अगं थांब की रे ते. हा म्हणलेलं ना, जेव्हा तू माझ्या प्रेमात पडल, देवा तुला नारळ फोडल. सुने चल त्या ग, चल लवकर. ए थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय जातीस कुठं तू? मी काल मेसेज केला होता, त्याचा रिप्लाय का दिला नाहीस तू? बोल गे. काय सांगताल का नाही मला? अगं त्यांनी मेसेज केला होता मला. अगं मग रेडे कधी सांगायची मला? तू तर मिनगुनीच आहे बघ, जीवाला घोरच आहे माझ्यात. हेच दाजी आहेत गं. ऋतू कोण होता का त्यो? अहो ते चेअरमनचं पोरग आहे, लय वांड आहे ते. मी पप्पू शेठला फोन करतो आणि विचारतो त्याने नेमकी काय अडचण आहे ती. बरं ऐक ना रे तू, बोल ना. चल ना आपण कॉफी प्यायला जाऊ जरा. कुठे? जाऊ ना इथेच आपल्या कॉफी शॉपला. जरा थोडं आपल्या लाईफ बद्दल थोडं आपलं डिस्कशन करू. आता आपलं लग्न ठरलंय थोडं. चल ना. आता नको, गावातल्या कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, घरी सांगते. कशाला प्रॉब्लेम येतोय? आता आपलं लग्न पण ठरलंय ना. नको नको. बर ठीक. चांगलं भारी दिसते की अगं. हो
ह्यांना सांगून टाकायचं ग ह्या देवा, माझं ज्या मुलीवरती 10 वर्ष प्रेम होतं ना, त्या मुलीलाही काल पाहुणे येऊन बघून गेले. तिचंही लग्न जमवायचं चालू आहे. देवा, मला वाटलं होतं रे तू मला काय तर मदत करशील. मी किती स्वप्न पाहिले होते रे देवा. छोटासा स्टुडिओ टाकेन, छोटासा कॅमेरा घेईन व त्या कॅमेऱ्यामध्ये कितीतरी लोकांचे हसरे चेहरे मी कॅप्चर करेन आणि त्या पैशातून मी माझ्या ऋतूचे सगळे स्वप्न मी पूर्ण करेन. पाटील घ्याच्या. बाळासाहेब, काल तुम्ही गावातल्या मुलीची शेड काढलीये, ते साहेबांच्या कानावर गेले, ते खूप संतापलेत. वायनरीच्या फॅक्टरीचं बजेट किती आहे? 200 कोटी. 210 करा. बालम बोला अप्पा. 3-4 वाजता आमदार साहेब येणार आहेत या रस्त्याचं उद्घाटन करायला. हा, ते वाडे वस्तीवरचे बी रस्ता हे त्यांना दाखवून उद्घाटन करावं लागतंय. होय का? पुन्हा तळ्याचं हा हा, ते पण करायचं. खरं. मग काय विशेष काय? हीच की आता तुला काय सांगितलं, आपले सगळे कार्यकर्ते बोलवून घ्यायचं. बर, मग त्यांना आपली ताकद जास्त वाटली पाहिजे. कार्यकर्त्यासनी फोन लावतो मी. हम्म. तू सगळे गोळा करून घेतो, काय अडचण नाही. फक्त किती वाजता टाइम मला सांगा, त्यावेळी सगळं कार्यकर्ते गोळा करून आपल्या हित आणतो. कामधंद्यावर ध्यान दे. तुझं म्हातारं माझ्यापाशी युवा तर तुझ्याबद्दल. तात्या, संध्याकाळी कुठं जाऊ नका, एक काम आहे तुमच्याकडे, एक विषय बोलायचा आहे. तेवढा त्या पुरीचा विषय मिटवून टाका की. जाऊ ना घरी, बरं का मी येणार आहे. चालतंय. अरे पण तुला माहित आहे ना आबा माझं स्वप्न काय आहे ती. अरे तसं रागाला जाऊ नको रे, आम्ही पण आहे की त्या स्वप्नात सपोर्ट करायला. पण त्या म्हाताऱ्याची तुझ्याबद्दल बोलण्याची तळमळ तू ध्यानात घे. त्याला तुझ्याशिवाय कोण नाही, तुला त्याशिवाय कोण नाही. जरा त्या मागचा अर्थ समजून घे र तू. येड्यावानी करू नको, आपलं कामाधंद्याचं बघ. हा, डोक्यात ठेव जरा. अरे बाळू, म्हातार कुठे गेले जरा दिसर सकाळ धरून. म्हातारा आहे ठेक्यावर, तुमचीच वाट बघत बसले. ठेकेवर, आता ठेकेवर असेल का? बघा तिथं आहे. आपलं कामावर जातो उरकून. ऐक माझं, हा काय नाही ते ना डोक्यात फोटो काढायला चल की, बॅनर बनवायचा आपल्याला. ए नाही, मला ना काम आहे, मी नाही येत आज. येत नाही. चल, मोठे कॅमेरे जायचं, फोटोग्राफर बोलावलाय. बस चल लवकर. काय माहितीये का, त्याचं जरी एकदा का लगीन झालं, लगीन लावलं तरी सोपं आहे का? आता काय अवघड मागं पुढे काय झालं म्हणजे परत काय होते, त्या दुसऱ्या लेकराचं कसं व्हायचं? अहो, एखादं लेकरू बाळ होईल ह्याच्यापेक्षा काय होणार आहे? दुसरं काय होत नाही. ज्याची त्याची चोच दिली, त्याला परमेश्वरानं चारा दिलेला आहे. तुमचं नातू नाही त्या पोरात फिरते, डोक्यात काहीतरी बसले, काय काढ कुठं काय कर. त्याची पोरं काय तुम्हाला सांगतो. फोटोग्राफर व्हिडिओ शाहरुख खानची ऍक्टिंग तिकडे कर. मला जरा गावाचा विकास करायचा, बॅनर फिनर छापायचा. थांब जरा, काय ऍक्टिंग करू नको वर. तिकडे साईड ओके, मी करतो काढा फोटो. तुम्हाला फोन आला तर मग मी काढू एखादा फोटो. व्हिडिओ अशी पोच असे मला विषय बोल. मोबाईल कानाला लावतो. मोबाईल अजून काय आला पाहिजे बरं. एखादा काढून घे मी. ओके डन. कशा ये फोटो नाही, फोटो काढाय.
नाही नाही पप्पू शेट नाही राव. बरं, आता बाळापर्यंत चांगला आहे. हो ये की ए, बाळ्या ये बाळा माझी जान आहे बाळा इकडे. बाळ्या ये तर फोटोग्राफर करायचा ये बाळा माझी पण काम माझी जान आहे लागा. चला बघा. तुमच्यासाठी तर एक कडक चहा हवाच. तुमच्याकडे बघून अजून 10 वर्ष जगावं वाटतं. एवढ्या थंडीत सुद्धा न चुकता व्यायाम. ह्या थंडीत कडक चहा पिल्याशिवाय जीवात जीव येत नाही. आबा, चहा देतो तुम्हाला. बरं का आबा, ही काय चहाची टपरी नाही. ह्या टपरीवरचा चहा पेलं ना माणसाच्या मनात एक वेगळा उत्साह निर्माण होतो, एक ऊर्जा मिळते. आणि ही तर चहा कमी गप्पा जास्त मारायला मिळते त्या. बरं आता तालमीत पोरं बी येते ती का नाही? सगळं ओके आहे. मला हे विचारायचं वाजतात बाळ येतो का नाही तालमीत आता? हा येते ते अधून मधून येत असते. जरा ध्यान ठेवा बरं का, त्याकडनं चांगली तालीम करून घ्या. बरं आबा येऊ का? वाजतात या. नाही पैसे नाहीत. अगं 20 रुपये देत तर काय मी लगेच देतो की 2 मिनिटात काय घ्या 20 रुपये पण लगेच यायचा. सून एकटीच आहे घरी. मग मला काळजी नाही, तुलाच काळजी आहे काय? दिवस मावळा गेलाय. मला काळजी नाही माझ्या पुरीची बी, तुलाच काळजी आहे. ही बाबा सुधारणार नाही कुठं जरी गेलं तरी. आता आपल्याला छापाकाटा करायचा आहे. छापा पडला तो छापकाटा केला की तो सांगायचा. आणि ही पाहुणं काय करतेल, छापाकाटा करतेल. जे असेल ते निर्णय तू लगेच सांग. छपाय छप्पा छप्पा आट्या बट्या गडी धर 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 टाक. अशा अलीकडनं जा. नको नको बा, धर टाक त्याला टाक. जोरात टाक टाक. अरे बाळू ये जरा इकडं रे. आलो बस जरा. बाबा थकला काय तुम्ही? अरे काय काय चाललंय तुझं? वाढीव गेलता का नाही कामाला तू? वाडीवर गेलतो की, पण आजोबा तुम्हाला माहित आहे ना, त्या सिनेमाच्या विचारानं माझ्या डोक्यातनं निघणाच हो. मला एक छोटासा कॅमेरा घ्यायचा आहे आणि छोटासा एक स्टुडिओ टाकायचा आहे. अरे काय कॅमेरा आणि काय स्टुडिओ? आता मी तिथं दिवसभर राबून काहीतरी 4 पैसे कमावतोय, ती कशासाठी? अरे काहीतरी तू शिकून मोठं व्हावं म्हणूच का नाही? ती तुझं आईबाप तिकडे गेले ते काम करायला, बरोबर आहे. आता ती तिथं राबते ते, आणि तू ह्या सिनेमाच्या नादाने सगळं वाया घालवणार का? आजोबा पण तुम्हाला कसं कळत नाही हो, ही काही वेळ नाही हो, मला खरंच त्यात करिअर करायचं आहे. तुम्ही फक्त बाबा मला एकदा संधी देऊन बघा. मला पण माहित आहे तुम्ही पण खूप कष्ट करताय. अरे कष्ट? ही कष्ट कशासाठी? आपल्या फाटक्या नशिबासाठी. तुझा बाप तिकडे गेलाय, ते बी तिथं राबतोय, आदनं मधनं ते बी आजारी पडतोय. अरे बाळा बोला की. माझ्या मनात राग नाही रे तुझ्या बदली. तुला असं वाटत असेल सारखा जो मला रागावत्यात, वरडत्यात, चिडत्यात, पण मला तीच वाटतं रे. हे बघ, तुझा आणि तुझ्या बापाचा आता कोण, मीच एकटा आधार राहिलोय, आणि मी तरी किती दिवसाचा सोबती आहे रे. बरोबर आहे की हो बाबा. तर ती बी आजारी पडतो. तू काय कर, मी तुला पैसे देतो, एक दिवशी त्याला बघून येतो. हा. अरे मला अजून आठवतंय, ते लहान असताना तुझ्यासारखीच लय मोठी मोठी स्वप्न बघायचा बघ. मला तुमचे सगळे दुःख समजते ते, पण बाबा मला फक्त एक संधी द्या. कितीतरी सगळे लोक व्हिडिओ बनवते ते, हे करते ते, पण मी पण फक्त एकदा व्हिडिओ बनवलं ना, माझं पैसे चालू झालं ना, मला स्वप्न माझं पूर्ण होत आहे बाबा. हे बघ, पैसे कमवणार आहे ना, मी एकदा तुझ्या बापाला बोलून बघतो. बर. मला माहितीये ह्या सगळ्याला ती येडेपणा समजतो, पण आपण बोलून बघू का? तर आता तू पैशाचं म्हणतोय म्हणल्यावर मी बघतो बोलून. बर चालतंय की. हे बघ, मी तर आहेच रे, बघू बघू काय करायचं ते. जा झोप. बर चालतंय बाबा, कटाळा आलाय तुम्हाला, पडा तुम्ही. हो. मी हाय आत. बिबट्याला तू कशाला काळजी करते? तुला मी शब्द दिलाय ना, पंतप्रधान आवास योजनेतून ते घरकुलाचं हे पैसे जमा झालं, पहिले तुला गाडी भेट देणार मी. तू बिलकुल काळजी करू नको, मी जबाबदार आहे. तुला एकदा शब्द दिला म्हणजे दिला. हा
बघा हा हा परत बदलायचं नाही. अजिबात नाही. हा आता एवढी बरंच ऐकणार आहे, परत नाही ऐकणार. अगं तू बघ ना तर उठ उठ नाण्या का पळायला लागलाय बोंबलायला लागलाय. तुझा इकडं त्याला कुठं बिबट्या दिसला अजून. ए अरे नाण्या काय सकाळ सकाळ बोंबलायला लागलाय कुठं काय सांगतोय. अरे काय अरे नाण्या तुझं सकाळ दुपार संध्याकाळ हीच ऐकायचं काय. बिबट्या लय मोठा बिबट्या आहे राव, लय मोठा बिबट्या आहे. देवा शपथ मी पहिल्यांदाच बघितलाय बिबट्या लय मोठा बिबट्या आहे. तुझं डोकं जागेवर नाहीत ना आमचं बी घालवायला लागला तू. बिबट्या लय मोठा आहे राव. मी का लबाड म्हणतो काळ्या शपथराव बिबट्या लय मोठा आहे राव. तुला एकट्यालाच बिबट्या दिसतोय. बिबट्या आहे तर कभी आण नाही तर माग विचारा. अरे मी आबा आहे, काय झालं काय सकाळ सकाळ एवढं दोघा. बिबट्या आला बिबट्या. अहो मी बघितलं आता तर अहो त्यातनं पळत आलोय, दाफा देत आलोय मी. अरे तुला काय काय बी कधी बी दिसायला लागले. कसं काय बी कसं दिसतंय राव, तुम्ही बी अण्णा असंच बोलताय राव. काय मला कालचा कळत दिवस नाही. तो ते बिबट्यानं फिरवलाय आम्हाला. काय बिबट्या राव, खरंच बिबट्या आला तर काय लागा ना तो सगळं गाव येड्यात काढलंय. काय राव सरपंच, मी लबाड बोलली करत फक्त. काय तुम्हाला सांगू, बिबट्या मी डोळ्याने बघितलं राव. सगळं देव तर पाण्यात भिजू घातले. हो का सरपंच आबा, खरं झालं का बिबट्या? अहो खरं आलाय, माझा विश्वास नाही ना. तुम्हाला द्यायचं असलं तर कुशल द्यावा, माझं काय गाडी म्हणणं गाड्या नाही. माझी पंचायत. हा आता ते तुम्ही बघा बाबा पंचायत तुमची. हा ए बघितलं का तू आता मी काय लबाड बोलतोय राव. केवढा आहे राव लय मोठा आहे. हा काय सरपंच लय मोठा आहे राव. सरपंच. माझा मोठा आहे चित्रात. खरं असेल. लगा खरं झालाय काय. अहो मग मी का सांगतो तुम्हाला, माझं आता सगळं जीस कटलं. काय इसकटलं मला काय माहित आपलं नाही. कुठं जावं ती कळ ना. अरे काय बिबट्या आला म्हणतोय या. होय काल बी दुपारपासून आता तर खरंच आहे म्हणतंय, बघून पळत आलंय दापा टाकत तिथं. जावा की सरपंचाच्या घरी बाथरूमला, गावाचा विकास सगळा तिकडेच आहे. येऊ द्या सरपंच. ए, तुझं बघतोय मी सोशल मीडियावर लय वाईट बाईट करतोय. आणि तुम्ही काय करताय गावात इकडे. अरे आम्ही जुनं पुढारी आहे. मातीवर बसूनच काम करत असतो आम्ही. म्हणून तर गुडघे हे केले. अरे गुडघं टिकूनच काम करावं लागतं. तू अजून नांद्यात आहेस. तुमचा व्हिडिओ करतो व्हायरल हा अरे माझ्या. बघ आप्पा सकाळ सकाळ गावला देऊ का धप्पा त्याला. बालम तू जरा थांब. माझी पंचायत झाली गाड्या. आगा काय 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 हाताला कंट्रोलच नाही ना मला. काय अरे बाळ्या इकडे कसं काय आला रे काम सोडून. काय म्हणते आले इकडे. आलं इथं. मागाय आजा मागाय आजा. हा मारतो कर कशा बोल की बाळा. काम होतं रे. थांब जरा मला गेम खेळू दे, बोलूया आपण. अरे महत्वाचं काम आहे तर तू थांब जरा, सारखं 10 जण राहिले शेवटचे. कशाला काय सांगावं काय कळतच नाही लागा. लगा थांब ना बाळा. आजा आजी पलीकडल्या साईडला आहे बघ, घराच्या पलीकडे. मारला कशा बरोबर. काम आहे रे. बोल घेऊ. लगा तू सारखा लागा गेम मध्येच असतो लागा. थांब रे त्याला मी लगा, काम आहे म्हणून आलोय रे तुझ्याकडे लागा. थांब जरा, शेवटचे 7-8 राहिले ते बाबा. लगा तू माझं काय ऐकत नाही लागा. कशा महाग बघ. मार वर गेला रे. लगा तुमच्या दोघांचं काय चाललंय रे. लगा थांबला, गेम चालू आहे लगा. 2 मिनिट थांब की लगा. लगा महत्वाचं काम आहे रे म्हणून मी आलोय लागा. बर बोल. हे बंद करे बाबा. थांब बोल. कशा तुझं झाली गेम खेळून झालं. काय लागा. अरे ऐक की काल लगा ऋतूला पाहुणे बघून गेली. हो मला तर लोक टेन्शन यायला लागले. लोक तिला जर पसंत ही जर पडलेलं असेल तर कसं काय लागा तू आहे लागा. आपण किती लागा प्रयत्न केले तिला लागा. मी आता किती प्रयत्न केले लागा तुला तिच्या पतवर घेऊन गेली जवळपास, तरी तुझं बोलायचं धाडस होणार लागा. चिठ्ठ्या लिहून दिल्या, एवढं सगळं केलं तुझ्यासाठी लागा. तू काय तुझं धाडस करत जा रे. नाहीतर तिला घेऊन जाईल कोणतं दुसरं. कॅडबरी त्या दिवशी दे गेलो आपण 200ची, ती देखील ताई तळावून घालवली. काय तुझा लागा उपयोग नाही हे. अरे ऐक की कशा सगळं तुझं बरोबर आहे, पण त्यांना जर पसंती ही नापसंती जर झालेली असली. मी काय म्हणतोय, काय पैसे आहेत तुझ्याकडे. कशाला. अगदी असले तर
सकाळ भूत पिऊन आलेला ती काय कमी आहे काय उतरली का पिली तुझं लागा रोजच कटकटायला काही काय मला जगू का मरू झालेला का आमचं सकाळ लगा आण आहे का पोटाला माझ्या किती वाजले आता दिवस कुठे आला आमचं जगणं मुश्किल करून कुणी टाकलं मुश्किल करून ठेवले सोनी गेली का कॉलेजला गेली कवा गेली राहती वय अजून 10 वाजल्या तर लगा तुम्हाला घरातलं होईना ना लगा रानात नाही जायचं ती 50 रुपये असलं तर ती नाही तर अगदी नाही तर लगा मी काय सांगतो तुला लगा मी चांगलं सांगतो लगा नाही तर म्हणल्यावर समजून घ्यायचं असतं काय समजून घ्यायचं कुठवर समजून घ्यायचं तुमचं रुपडा घरात ठेवा नाही तुमच्या घरातला मी नोकर आहे मी ग 5 पलंग मागितलं तर दिनानं लगा तुम्ही काय मला का घरात राहू का नको तुमच्या मी बघ आज देणार नाही म्हणजे नाही काय म्हण देणार नाही आज मंगळवार आहे, आज तर पाहिजे तुम्हाला 50 रुपये बाजार आहे नाही तर बर बर नाही तर ना बर ठीक आहे हो बघ मी तुला आज सांगतोय माझ्या जीवात तर काय तर बरवाट करून घेईल ना तर घरात तर काय तर करून घेईल हा ठीक आहे बाबांना जगणं मुश्किल करून टाकले ग बाई स्वतः बी जगना आणि आम्हाला बी जगू देना कुठं कर्माची फळ फेडायची बारी आली काय माहिती ओ ऐका की ऐका ना मी रानात चालली आहे तेवढ्या शेता करणांवर ध्यान राहू द्या नाही तर असं झोपून राहत चला नाही मी तुझ्या साईडला हे येऊ मी वर हल्ली ठीक आहे लागा हे 4 कप शिप टाकलेले इकडे हे टाका इकडे साईडला काय लागा अवघड आहे चिक्या तिकडे घे तू पलीकडे सगळं बादशाह आबाला हे बोलून घे जाय आपल्याला तिकडे बाबा काकाला काशा बाळ्या कुठं आहे ते बघा सगळे बोला की काय आहे? नवीन उपक्रम काय काढलाय अहो दर ते रविवारी आता आपण तरुण पोरांनी गावातली सगळी स्वच्छता करायची कागद पिगद सगळे उचलून गाव स्वच्छ करायचं आपल्याला घ्या तुम्ही पण आता चालू करा 2 शब्द बोलू का बोला की आता आयला बरं का हा तुमच्या निर्णयाचं आपल्याकडनं मनापासून स्वागत आहे हा बोला आणि तुमचं काम चांगलं आहे पप्पू शेठ बरोबर आहे म्हणून का तर तुमच्या वयानं मी लय मोठा आहे पण सगळे जुनी खोड सोडून तुमच्या मागे येतोय ना ते हेच कारण आहे ए बादशाह इकडे त्यांच्याकडे जसा आपला देश सुजलाम सुफलाम आहे का नाही बरं का हा बोला की पप्पू शेठ तसं आपलं गाव पण सुजलाम सुफलाम झालं पाहिजे तेवढं आहे की पण आता माचीस बघा इथं पेटवून देऊया एवढं नियोजन करायचं आहे हिथच नादवून चालत नाही बाबा हो चला वळवा गाडी बाळा फिरव गाडी लवकर लागा काय चावी लागा चल ती पप्पू शेट अजून लागा बोंबलेल अजून कायच नियोजन नाही बेराबेराने बनवायचे आई बसून वळ उतर दे त्याला बस बस लागा चल लागा मला बसू दे लागा जरा माग बाबा तर अजून झोपलाय परीला पाणी बिनी पाजलं का नाही वा अय बिनसुदी पडले पाजलेली दिसते आज बी ह्याला कोणीतरी
काय याचा असून आणि नसून उपयोग नाही. खायला कारण धरणीला भार झालंय नुसतं. बाई गेट कस काय उघडं दिसतंय? परी कुठे गेली? ओहो बाई, परी कुठे गेली? हा? होय वा, होय वा, आपली परी कुठे गेली? टाके ही बाबाने कधी सोडित नसतं, माझ्या घरी सुद्धा लक्ष देत नाही. परी कुठे गेली? टाके काय झालं टाके, परी कुठे गेली सांगा. काय ग बाई, नशीब माझं. घरी आहे तरी नीट घरादाराला लक्ष देत नाही. परी कुठे गेली तिथली? परी आपली कुठे गेली? काय बोलते नशिबाला माझ्या ग बाई. परी कशी काय नाही गेली तर परी. देवाच्या पण पहिलं बांध दाखवलेलं का म्या स्वतः बांध दाखवले. मी काय खोटं बोलते का मग? मग मी खोटं बोलतोय का? मला सांग, मी परीला बांध दाखवले. घरी तर लक्ष नसतं, पाय नसतो ना, हाय तरी पण ध्यान द्यायचं नाही. मी परीला पाणी दाखवून खायला दाखवून लगा गेलो का मी काय 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 परगाव गावात चर्चा चालू होती बरं का. ती जेव्हा आड्यावर पेला बसलो होतो, ऐक तुला सांग, तू रडू बिडू नकोस. गावात बिबट्या आलता असं गावात चर्चा चालू होती. आणि मग बिबट्यानं बघते मला असं वाटतंय का आपलंच काम केलेलं आहे. खरं बोलताय का खोटं बोलताय? मारताला विचार, माक्याला विचार, तुला सांगतो कुणाला बी विचार. बरा बिबट्या माझ्याच बरीवर टाकला होता. बिबट्या काय नाव सांगून आता रडू नाही, काय फायदा आहे का? 490 अजून काय द्यायचं? 490 झालं. टाका दादा. पप्पू शेटला फोन कर लगेच एका मिनिटात. हॅलो, सामान घेतले 900 रुपये पाठवा की. 900 पाठवा. हा चालतंय. हा चिकनवाले पैसे गेला फक्त फोन तुम्हाला. हा चालतंय, ठीक आहे. 500 झालं, 900 घेतले. अजून काय द्यायचं आहे? चिकनचं बाहेर तिथं मागवायला लावायचं. हो सुरेश भाऊ, पे केलं बा. ओके, चला येऊ का? या. दादा, पप्पूशेटला ओके. वरती शुभेच्छा सांगा. ओके झालं बघा. ओके, आज काय डेल ना. चल लवकर अजून चिकन. मागाशी त्याला सांगितलं फोन करून तोड म्हणून. किती सांगितलंय रे? सांगितलंय, जास्त सांगितलंय. चला मग काय आपल्याला किती लागते 10-12 जण आया. झाला तयार. ए राव, तोडलं का नाही तुम्हाला मागा सांगितलेलं? झालं नाही रेडी. अजून तोडलंच नाही बे. काय राव, लय उशीर लावता राव. इथं पप्पू शेट वाट बघत बसले तर राव, तुम्ही लय उशीर लावला. उरका कशाला पोडेल मी, उरका जरा. उशीर झाला का आम्हाला बेत करायचा. कवा करायचा बेत आम्ही? बड्डे आज भावाचा, सारे गावाचा ब्रो. परीला जीव लावायचा चालला. पुरलं का जेवलं? का सुनलं कमी केलंय मी? होय, मला सांग, पुरलं मी काय कमी केलं? आता का सुदीत कधी 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 पोरगी कॉलेजला आलेली दिसली का घरी? सांगा अजून किती वाजले, कुठं दिवस आला? मग कुठं जाते पोरगी? मग लक्ष द्यायचं काम आहे का नाही? मग पत्त्याचं लक्ष असतंय. हा, बाजाराची पोरगी आहे ती, गावात कुणाची टापले वर पाटणी करून बोलायची. हा, माझं तिला आहे काय आहे तुझं? वळण लावलेली आहे ना, लावलंय वळण. सुध असते का आपल्याला? सुध सुध आहे मला. माझ्या सुधीचं बघायला लागलीस तू. ह्यांना महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत घ्यायला पाहिजे. आता होईल बाप्पा. आता काय बस तू सोने आली. उग विषय कटकर, उग त्या पोरीच्या डोसक्याला ताप नको. काय झालंय का मम्मी? अगं आपली परी नेली कोणी बघ. परीच नाही तिथं. बरं झालं नेली परी, तुझं ध्यान राहील माझ्यावर आता तरी. तू पण बापाच्या गुणावरच गेली. अगं जा घरात, ठेव जा बॅग आणि बघ
काय आहे जा ते. सुने जा घरात जावा बाळानो घरात जावा जा तुम्ही पण. मी कशाला गाडीचा जा- विश्वास नाही राहिला मी तुमच्यावर. जातो, माझ्या काय ना मी जातो पण मला एक माझ्या सांगा, थांबा, सकाळी 10 रुपयाला पैसे नव्हतं बर. आणि आता कुठून 10 रुपयाला तुम्ही? पैसा अगं या इटलनाकडे पैसा 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 काय करते तू ठीक आहे आता मुद्दा काय येड्यावानी उगाच जीवाला लागून आता घेते, मुद्दा उचलून आता काय काय माणूस काय? मिळून दारात करूया बसते निवेद. अगं शिर्डीत कर्ज कुठं मिळत नाही हो काकू काय एवढं कालवा काय लावलाय काय हे झालंय. माणूस मेला तरी हा, तुम्हाला या काय फरक पप्पूच्या पडणार आहे? आता काय कालवा पप्पूच्या लावलाय काय झाल्या. झालंय नेमकं या, काय झालं हिला काय सांगा की सांगू? काय परी पप्पू? होती ह्यांच्या जीवावर हा. सोडून गेली तर कुठे गेली माहित नाही म्हणते आता. आता बिबट्या आला होता म्हणते ती गावात विठ्ठल नाना कुठला बिबट्या तवा लांडग्या फिंडग्या नेली असेल आता ते काय झाले मला माहिती आहे, मला दारू काढतीस का येड्यावानीला का मला काय कळत नाही तुला का नाना मला तर वाटतं तुम्हीच बिबट्या झालाय हे त्याच्या आईला तुम्ही राव माझ्यावर घ्यायला लागला का येडा का काय उगं काय शांत राहा मी बिबट्या होतो का का काय तुला लहानपणापासून बघ तुला का मी? वाटायला लागलंय मला तसं बरं का काय येडा झालाय कुणीतरी लांडगे पेटी लांडग्याचा पण कालवा चालू आहे आणि बिबट्या पण आलाय म्हणते ती. बिबट्या होतोय तुम्ही जाऊ दे बघू आपण हुडकून काढू अरे बघू घे सोनीला सुद्धा इतका जीव लावला नव्हता, इतका त्या पोरीला जीव लावला होता. बघू घे आपण. गावल की नाना मी कुठे जाते धावपरी? सोनीवर जीव लाव का तू सोनीवर ध्यान ठेव सोनीला खाया पिया घाल काही येडीवर तुझ्या घरात रडत बसते ती गंमत चाललंय घरात हा? रडू नका बघू आपण गावन मी इथं तीच सांगतो फॉरेस्ट खात्यातल्या साहेबांना फोन करून आपण ती बघूया अभिषेक, मी तीच सांगतो लवकर बघा बर का. बघू बघू मला मी हात जोडते. हात जोडती बघू चल का हात जोडायची माझी परी मला गावली पाहिजे. पुषट आपल्यासाठी पुषट सांगावं का बिनकामाचं बघ घरात बिनकामाचं अवधूत असल्यावर बिनकामाचं काहीतरी अरे बाला थोडं शिस्तीत घे बघू काय चाललंय मग त्यांचं मी म्हणतो की आता तुम्ही म्हणल्यानंतर ना काय हरकत असंच बसते आहे बिनकामाचं डोळ्याला पाणी आणून काय येणार आहे का राम राम सरपंच राम 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 अरे एकामेकावर कशाला येत आहे लागा नू लागा का माझं मिटवायला का एकामेकावर ये आला काय आलं तर लागा एक शिर्डी गेली तरी कालवा गावात सगळं केलं लागा तुम्ही लागा राम राम सरपंच आपण शिर्डी नेली हो कुणी मलाच माहित नाही मी झोपलो हो का इथंच कुठं झोपलो होतो ग घरी जायचं त्यांच्या जीवावर गेली रानात. आता लागा मी आलो लागा हे ही माझ्या जाती बघा हे बघा सरपंच मी आई शपथ तुम्हाला घेऊन ठप हात मारून सांगतो कर होतो बारक होत म्हणजे आता फळाच्या रंगाचं होतं पण बारक होत ते शिरेच्या जीवाला लागले सोने पाणी आण का सरपंचांना मला तर ह्याच्यावर डाऊट आहे बघा. अरे हे ह्यांचं बघितलं काय खरं सरपंच. वाटत नाही मला. आयला आपण काय करू, वन विभाग अधिकाऱ्याला फोन लावूया आणि बघू काय सरपंचाला असेल. पाणी दे हिचं काय कुणाका सरपंच वन अधिकाऱ्याला फोन बघू काय चौकशी करूया हिचं काय कुणाका सरपंच ही काय झाले मध्ये कुणाला फोन लावताय तुम्ही वन विभाग अधिकाऱ्याला लावतो मी. लावते फोन बरं लावा तुमचा मॅटर मिटतोय काळजी करू नका. तुमच्या काय दिसेल का काय हॅलो. मिळालं तर आम्हाला 4 रुपये हा वन विभाग अधिकारी का अहो इथल्या वस्तीवरच आपल्यातले एक जनावर नेलंय त्यांच्या घरी जरा प्रॉब्लेम चालू आहे गरीब आहेत ना. आणि गरीब घराणं आहे ती काहीतरी शासकीय नियमातनं काय बसलं तर त्यांना मिळवून दिलं पाहिजे त्यांची परिस्थिती नाही काय म्हणताय पंचनामा करावा लागेल पंचनाम्याला काय म्हणताय हा 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 ते जनावर बघावं लागेल का कुठं मेलंय काय नेलंय कसं वडलंय काय झालंय ती का जनावर बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळवतो तुम्हाला कळवतो लवकर उशीर झाला आधीच लागा काय किती उशीर लावला आम्ही तुमची वाट बघत बसलोय बाळू चल लागा काय तुला सांगाय बाबा काय गाडी खटर आणली लागा लाईट नाही काय नाही लागा अंधारात अपघात झाली माझी हात अवघडून गेला लागा माझा कुठं आहे रे पण हे? इकडे सगळा अंधार जागी रे कसं करायचं इकडं उसायचं आणि त्या आंब्याखाली काय भानगड आहे? अरे अंधारच कसं काय इकडं मला तर काय लावा भ्याद वाटायला लागलोय लोकांना. लाईटीच कसं राहतात जोड की मग फार का अशा काय तुझ्या ध्यानात नाही का मरकुरी कशाला आणली? मरकुरी सांगतोय जोड फार दिसला बरं मी दगड आणू का दगड आण तू फार दिसलं जोड हा जोडते जोड फार दिसली
लगा काय लागा परत असतो किती भेटताय लागा बघ लागा या आजा लाव लागा मोठा लाव टॉर्च लागा लय भेट राहिला काही तुला परत पार्टी लावून नसतो पार्टी कोणाचे पप्पू फोन कर केला का काय झालंय चल गाडी पिढी दी अयो हे बाळ्या पेट गेला फाड दिसला मिस देऊ का फोन लाव म्हणावं लागा झाला टायमिंग किती काय नाही काय राव पप्पू शेठ कुठं आहे तुम्ही राव निर्धार केला का लवकर या कार्यकर्ते घेऊन या तर बाबाला घेऊन या सोबत हा उशीर झाला मला रावलंय तुमची वाट बघत बसलूया बाबा लय उशीर केला झाला उशीर झाला चला पुढचं नियोजन करूया तुझ्या विना दूर होतो आम्ही मग काय तर बाबा काय लागतंय ती मागा तुमच्या हाताखाली आम्ही ताशा तो बी लागा करू लागेल लागा कांदा चिरा चला कांदा मी चिरा चला आपलं काय राहिलं बिलं ना येणार कसा दाच का उरग बाबा एक मुलकाची भूक लागली हा मुलकाची भूक लागली उरग लगा जेवला का नाही सकाळी काय काय नाही उरग लागा बाळ बोलायचं राहू ते लगा 72 काय वरण तू वाज खांतोय रगील झाड लगा 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 गोळ जा चिकन पाणी कर कांदा कांदा रे अरे कांदा ही लगा असल्यावर अर्धवट का मग तुझी आजा मुरकुरी आणा राईटीच केलं तो बघ शेवटी लागा मी मुरकुरी आणा गेलो तुला लगा मरकुरी आणल्यावर तुला म्हणलं नव्हतं तिथं त्या बिसाडाकडे कांदा पडले त्या अंतर का नुसती मरकुरी पाचीला आता कांदा विसरून आला असू दे चला काय असतं त्याला आपण लगा राहणार पोरं त्याच्या यायला कांदा नसला म्हणून काय काल होत नाही का बाबा कशासाठी बाबा एक नंबर झालं पाहिजे नियोजन एक नंबर चला तेल टाका येल टाका अजून काय करू साईडला तयारी आबा या गे झाले थोडं राहिले शिस्त आहे नव का बसा बसा आबा ए आज्या अरे पडशील की तिकडे हिरा आहे या डेबिडे डोक्याचा इकडे बस चालू करू कशा आणि लोक कधी माझ्या करू का फायरी घरी झालंय ना चकण्यात काय झालं झाले आबाल दीर दूध दे रे आबा इकडे आयुष्य आबा जरा मिटवतो कशा आता असं काय अवघडच आहे मला तर बोलवून घेणार नाही आबा आबा औषध कशाला आणलंय असलं थोडस असते स्ट्रेस असतो माणसाला तरी मला वाटलंच होतं तुम्ही नियोजन करणार नाही तुझ्यासाठी आणलंय रे मी हा बघ काही कळतं का नाही म्हणजे असल्यात कधी नसतो राव अरे तू नसतो पण मी आहे ना तुझा जोडीदार आहे ना राव कसा आहे तुला ते राव्यात जाऊ दे त्याचा विषय नाही लगा तू 5 मिनिटात बदलला तुला एवढं समजावून सांगितलं कळत नाही कामधंद्याचं बघ लागा माझं स्वप्न आहे बाबा अरे त्याच्यात आवड आहे स्वप्नासाठी मी हाय की र रुपये 2 रुपयानं मी पण पैसे जमवून तुला मदत करणारच आहे ना आता बी करतोय की र आबा बरोबर आहे तुमचं करायचं लगा कोणाच्या बी नादी लागू नको कोणा मागं फिरू नको काय जवळ जाऊन आहे आबा तुमची काळजी आहे मला म्हणून तरी काय नियोजन केलंय सगळं काळजी करू नको तुझी काळजी कराय मी खंबीर आहे खरं आहे आबा तुला किती वेळा सांगितलं गावात उंडक्यांच्या नादाला लागून फिरू नको म्हणून दिवस लागतो फोटो काढायचं म्हणून माग फिरते काढला का एकतर फोटो त्यांनी किती फोटो काय त्यांनी कॅमेरा सुद्धा मला दिला नाही राव म्हणलं फोटो काढायचा हे करायचंय हे करायचंय मी दिवसभर फिरतोय त्यांच्या माग तुझा कॅमेरा सुद्धा मला दूर दिला राव आबा मायापाशी
तळमळ हाय लागा तुझं अजून कशातच काय नाही. सकाळी मात्र काय म्हणलो बाबा? अरे हुडकत होतं तुला बाप तुझं. होय. कामावर गेला का नाही चौकशी करत होत. बरोबर. तुम्ही काय म्हणला मग बाबा? काय म्हणायचं, गेला म्हणलं त्यांच्या माग फिरत फोटो काढायला. अहो तुम्ही तसं म्हणला आणि परत मला म्हाताऱ्यानं वाटतच आडवं आलं. ते काय त्या काश्या संग मी चाललो होतो आणि जाता जाता वाटत आडवं आलं. राव म्हणलं आता काय खरं नाही, आता शिव्या देत आहे मार. आबा दमन घ्या आबा. रवा घ्या थोडा. नाही थांब जरा, माझी मी घेतो ती. अहो तुमची काळजी आहे आबा मला. बरं का, मी बोलतो त्याचा तो वाईट वाटून घेऊन. नाही आबा तस काय. कसं आहे, तुझ्या बापाचं लहानपणापासून माझ्यावर लय उपकार आहेत. सुळेवाडीतनं वसायला तुझ्या बापाने नेलंय मला. होय ना. आणि तिथं तुझ्या आईबापानं केलेलं माती काम मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि आता जी तुझ्या पुढे बसलेला आबा आहे ना, ते तुझ्या बापामुळेच आहे. नाही खरं आहे की आबा. काही चहाचं दुकान टाकाय सुद्धा पैसे तुझ्या बापाने दिलेत नाही मला. जी आमची अवस्था झाली ती तुझी होणी एवढीच तुझ्या बापाची तळमळ आहे. तुझं चांगलं जीवन जग. आणि तुला कॅमेरा घ्यायचा आहे ना, काय मी आहे की. बरोबर आहे की आबा. तुझं ते स्वप्न आपण करू पुरं. फक्त तू कोणाच्या नादाला लागू नको. कामाधंद्याचं बघ. तुला सपोर्ट करा आहे की मी तुझा मोठा भाऊ आहे की. बरोबर आहे की आबा. तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखं बोलताय की अहो. तुझ्या आई बापाच्या उपकारातनं मला बी उतर आहे व्हायला. खरंय. त्यांचं ह्या जन्मात तर पिटलं का नाही मला माहित नाही उपकार. आणि त्या म्हाताऱ्या बोलण्याकडे लय ध्यान देत जाऊ. नाही आबा. हा, उद्यापासून कामाला जात जा. चालतंय. हा, जा. बरं आबा, कुठपर्यंत आलंय बघ तुम्ही. अरे कुठं आहेत पप्पू शेठ? पप्पू शेठ आले. आलेलो पप्पू शेट. अरे कशाला पप्पू शेट आणि काय गावात कार्यकर्ते थांबलेले आपले. पप्पा दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. शेठ एवढा का उशीर लावला? गावात कार्यकर्ते थांबलेले, वाढदिवस चालू होता जरा. बरं ती जाऊ दे आता. असू दे चला. बरं पप्पू शेट हॅपी बर्थडे पप्पू शेठ. आबाला एकदा धन्यवाद करा. चला बसूया लगेच. हे घ्या बसून, चला घ्या. ए बरं ए कशा चल ताट वर. पहिल्याच मला बुट काढू. हे घ्या सगळे वाढू. नाही नको आबा. पप्पू शेट तुम्ही घेताय? नाही घेते आबा, काय चेष्टा करतोय. पप्पू शेठला लय बिराजी टाक. आयला पप्पू शेटचा बर्थडे म्हणजे सोन्याची ताट आणली ती पिवळी. विषय कोण असतो, जे नियोजन माणसं एक वर्षभर लावतात ना, हा. नियोजन आपण एका रात्रीत लावतो. आबा पप्पू शेठ बोल. त्याला म्हणतात खासियत. कसली झुणक मारतोय लोक. हे कशा तू पण बसून घे, बाबा वाटते तुला कशा बस. हे करू का चालू का? थांबावं लागतंय. बसणार आहे. पातीलच आबा काशा असा का लागा या गुरेवान करतोय का? पिसवाळ नाही तुम्हाला मी. हा जीवातला माणूस एक. पिसा आता इथं. आमच्या आबाला पिस नाहीत वाढलं. बिर्याणी आबा. आबा थोडं खाऊन बघा की. आबा तुम्हाला काय चायनीज आणू द्या. आबा अहो, चकण्यात झालं की नियोजन आपलं. ए आम्हाला पिस थोडं. हा, आता लागली लेवल आबा. बाबा तुझं लक्ष नाही माझ्या. खाना दाबून मी घरी सोडतो आबा. आबा कसे झाले बघ बाळू. हा थांब जरा बघतो चेष्ट. आबा माझ्यातलं काळीच तुम्हाला घ्या, पण खावा. नाही असू द्या. अजून नंबर काढले बाळू. वाह, काय रुबाब होता बाबांचा. अगदी हिरो सारखे दिसत होते. काय बघतो सारखं मोबाईल मध्ये? रोज 30 स्वप्न. पोटाची चिंता करून कामाला जा. अगं आई, हे बघ ना, किती जीवातला असेल त्यांनी त्यांच्या कलेत. मला त्यांच्यासारखंच व्हायचं आहे ग. मला पण हिरोच बनायचा आहे. काशा
माझं ऐक. काय मिळवलं तुझ्या बापानं तमाशात? डोक्यावर साधं छप्पर सुद्धा नव्हतं राहायला. लोक त्याला नाचणारा म्हणून हिनवत होते. काय त्यांचा हाच रुबाब का? अगं आई, पण त्यांची कला. हो काका, तुम्ही समजावून सांगा आता आईला. अरे बाबा मी काय सांगू, तुम्ही दोघं माय लेकरं बघा. अरे कला नुसती काय लावली ही कला तू? 2 वेळची भाकरी कमवण्यासाठी लोकांची धुनी भांडी केली मी. तुझं बाप ज्या वेळेस कला करायचं त्यावेळेस लोक टाळ्या वाजवायची नुसती, पण टाळ्या वाजवून पोट भरत नसतंय. त्यासाठी काय केलंय ती मलाच माहिती. म्हणून काय मी माझं स्वप्न अर्धवट सोडून देऊ? मान्य आहे मला बाबांना नाव मिळालं नाही, पण आता काळ बदललाय. मी शब्द देतो, मी पण 100% काहीतरी करून दाखवीन. अरे बाळा, मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलती र. ह्या कलेच्या वाटेवर काटच काट आहे. तर आधी स्वतःच्या पायावर उभं राहा, पैसे कमव आणि मग तुझ्या कलेची इच्छा पूर्ण कर. तू मला कधी आदरच देत नाही. बाबा गेल्यापासून तू त्यांचं नाव पण काढलं नाही. मी आधार नाही दिला? तू 8 वर्षाचा असताना तुझा बाप गेला. मी एकटीनं हे घर सगळं सावरलं. माझी एकच इच्छा आहे की तू मोठं व्हावं खूप आणि तुझ्या पायावर उभा राहावं स्वतःच्या. अगं आई, नको रडू तू. मला हाय तुझ्या कष्टाची जाणीव, पण तू पण माझा थोडासा विचार कर. एक संधी देऊन बघ, मी त्या संधीचं सोनं करून दाखवी. परत तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. बर जा, तू पण तुझ्या बाबासारखाच हट्टी. तिकडे गेल्यानंतर जर नाही तुला नोकरी मिळाली, कामधंदा मिळाला तर माघारी ये. कुठं चालला आबा? दुकान आज लवकर बंद केलं. चला की ठीक आहे, इथलं दूध पाणी बाटलं घे ना आबाच्या गाडीवर बस. चला ह्याला गाडी घेऊया तुमच्या, पाणी बाटलं घेतो. चला बस. त्याचे बघितल्याशिवाय पंचनामा कसे करणार? काय करते टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला फक्त त्या आबाला कधी बोलायचं. हे बाई थांबकी माणसं बघ की. मला घरी जायचंय, उशीर झालाय. हे उशीर होऊ दे नाही तर काय होऊ दे, आपल्याला जे कराय आम्ही ते करू दे. त्या माणसातनं बाजूला आपण आबा आला की त्याला बोलू. तू बोलणार ना? हो, मग त्यासाठी तर राहतो की. मला कुठे त्या परीचं पडले त्या मम्मीला. इकडे कुठं दिसना काहीतरी, मकवान आहे. काय कुठं पावल सुद्धा दिसणार. बालम आपण इकडे बघू. बाई ऊन का ऊन लागायला लागलंय. मम्मी बी जायचं माझ्यापासून परी. हे तू का आबा तिकडे चाललाय आबाच्या मागं. तिथं थांबा, मी इकडे बघून येते. हा जातो ते पलीकडे जा, पलीकडे. आय आय, हो की इकडं आणि मी तिकडं हुडकत बसलोय. तुला फार दिसला पैसे दे, मला जायचं. अरे कुठलं पैसे माझ्याकडे? ए दी, मला काय सांगू नको, मला बाहेर जायचंय. दि लवकर अर्जंट. पण तू चाललाय कुठं? बाहेर चाललोय जरा. दि. संध्याकाळी लवकर ये, मला त्या सुळे वस्तीला जायचंय. बरं तुला सोडतो, कुठं सोडायचं तिथं. पैसे दे आधी, मला जाऊ दे. तिथे साखरेच्या डब्यात ठेवले तर जा. बरं साखरेच्या डब्यात का? चालतंय. ए बाळ्या, अरे इकडे ये. इकडे आल्यावर सांग तू. लागा ये लवकर, लागा उशीर झाला आधीच. बोल की कशा? अरे आपल्याला पिक्चरला जायचंय, चल. अरे पण काम चालू आहे की तर. अरे काम काय रोजच होते, ठीक आहे. चल लवकर बस. अरे बरं बघू, संध्याकाळी बघू. अरे संध्याकाळी नाही बाबा, अरे सकाळ फर्स्ट शो बघायचा आहे. चल. अरे पण कशा पैसे पण नाही पिक्चरला. पैसेच करू काय तर आपण, पैसे काय कसं बी ऍडजस्ट करू. चल. बरं काय करू, पप्पू शेटकडे घेऊ पैसे. पप्पू शेटकडे न गे, त्याला सकाळी 20ला फाडला. काल फोन करत होता 20लाच. मला घेतलं नाही तुम्ही सकाळी. आबा येतो दुपारपर्यंत माघारी.
बर लवकर ये जाऊ लवकर. बरं चल सोडतो आणून लवकर आणून सोडतो. पाळ्या बोल घे. शो चालू होऊन 10-15 मिनिटं होऊन गेलेला का कसं करायचं. राहू दे मग, राहू दे का. राहू दे. अरे परत तुझ्या लागा घरचं म्हातारा वारण ते लागा माझ काय नसतं बघ. अरे मी बघितलं तर पहिल्यापासून बघणार आहे, नाहीतर राहू दे. पुढला शो घेऊ मग. बरं चल. चला पुढला शो. आहे का तू? आता पहिला शो तर आपण मिस केलेला आहे. हो. आता ही शो मिस करायला ना ग. नाही ह्याला इथंच बसूया. 100% जाऊ. इथंच बसू. शेवटपर्यंत. पिक्चरले जोरात होता बरं का. आपल्याला आवडला. ती ऍक्शन कसली वराडला माझ्या काटच सुटलं काय ते ट्विटर मध्ये काय सांगाय कशा कसं बोलू आम्ही अशाच बाहेर मी आहे. चल काय त्यात होतंय तेव्हा. हो नमस्कार सर. नमस्ते. बोला की. बोला. जोडीदार आहे बघा काय बोलतोय त्याला. मला कॅमेरा होतो. पप्पू शेट लेच कडा करते सरपंच साहेब. आप्पा देऊ का धप्पा त्याला. अरे बालम थोडं शांत घे. अहो काय सारखंच इतकं पुढं करते ती का. अरे तुला सांगितलंय ना, मला एक जणीनं भेटाय बोलवलं होतं. बर ती माझ्या डोक्यात विचारायचं ह्या नाना नाही की उद्योग लावलाय माग. माझ्या डोक्यात सगळे विचार निघून गेलेत आणि तू काहीतरी सांगत बसतोय मध्येच. होय की पण ती पुढं करते हो जरा. बादशा मला काय वाटतंय नानानेच काहीतरी गोळ केला असणार बघ. नाही ते काय तर करू आपण. ते पप्पू शेट हा तुम्हाला ते क्रेडिट भेटलं पाहिजे, सरपंचाला भेटलं नाही पाहिजे. हे नियोजन आपणच लावायचं. वन विभागाच्या अधिकाऱ्याला बोलवून आपणच क्रेडिट. ए पोरे पोरे परी नाही पूर लाख मारतोय मी. अगं पूर लाख मारतोय परी बिरी नाही कोण इथं. काय इड तुला कशाला बोलवतो घर नाही मला येडेवानी उगत काहीतरीच खुळ तुझ्या डोक्यात बस. वाटलं माझी वाटलं पूर लावून दे. मी तुला आलीच करणार तुम्ही टाइम टेबल हा कळतो का नाही तुला. स्टुडिओचं नाव मिळलंय कोणा मला माहित आहे सगळं. आणि माझी 12वी झाली हो सर. मी बाहेरनं फॉर्म टाकला होता. मला कॅमेऱ्याची लय आवड आहे सर. मला शिकायचं आहे. अच्छा. तो मग असं आपल्याला कॅमेराची ही माहिती आहे. आता समजा व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी त्याची माहिती आपल्याला ऑनलाईन पण मिळू शकते की ऑफलाईन ऑनलाईन. कसं आहे सर म्हणजे ऑनलाईन तर मिळू शकते की पण एखाद्या ऑर्डरला गेलो किंवा कुठे एखादा शूट करायला गेलो तर तिथं ते लाइटिंग असते, ती पडदा असते, म्हणजे त्याचं एवढं माहित नाही ना सर मला. बर बर. तुझी कष्ट करण्याची तयारी पाहिजे, जिद्द असली का सर माझी नाही होईल. खरंच माझी मनापासून तयारी आहे. कारण कसं असतं हे जे समजा लग्न समारंभाचा कार्यक्रम असतो. बरोबर. समजा एखाद्या आदल्या दिवशी पण हळदी वगैरे असू शकतात. बरोबर. मग समजा आदल्या दिवशी कसं असतंय काही ठिकाणी 9 वाजेपर्यंत होऊ शकतं कार्यक्रम, काही ठिकाणी 11 वाजतात, काही ठिकाणी 1:30-2 वाजतात रात्रीचं. होय ना. मग अशा वेळेस आपल्याला जाग राहण्याची पद्धत पाहिजे, जरा थोडं ही पाहिजे आपल्याला. नाही त्याची पूर्ण तयारी आहे माझी. तयारी फक्त मला कसं आहे, मला म्हणजे शिकायची आवड आहे, मी ते काही करू शकतो सर. आणि या व्यवसायामध्ये कसं आहे माहिती आहे का, आपण स्वतः निर्व्यसनी निष्कलंक आपण असं राहिलं तर ह्यामध्ये धंदा व्यवस्थित करता येईल. 100% सर. बरोबर आहे. कारण कसं आहे हा जो व्यवसाय आपला फोटोग्राफीचा व्यवसाय लोक बघणारे असतात आजूबाजूचे. हो. बरोबर. कसं आहे काही जणांचा जरा थोडे नजरा वाईट बी असू शकतात, आपल्याकडे बघण्याच्या सगळ्याच्या नजरा चांगल्या नसतात. बरोबर आहे सर. मग आपण कसं राहायचं, आपल्या व्यवसायामध्ये कशी प्रगती करायची ही करण्याची तुझी तयारी पाहिजे. बरोबर आहे सर तुमचं. नाहीतर कसं काय फोटोग्राफर असते ऑर्डर गेल्यानंतर मग कुठं तंबाखू खा, कुठं गुटखा खा, कुठं ड्रिंक, हे असं चालत नसते. कारण समोरच्या पार्टीला त्या आवडेलच असं नसते ना. समज एखाद्यानं आपल्याला प्रोत्साहन केलं तरी त्यापासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. अशी जिद्द वगैरे ठेव आणि ऑफलाईन वरच्यावर येत जा, भेटत जा, आपण तुला मार्गदर्शन करू.
ठीक आहे, उद्यापासून ये शिकायला. येतो सर. चालतंय सर, मग येऊ का मग? हा चालतं. सर चल इथं मध्ये साई प्रसाद ओंकार गोंजारी याचा वाढदिवस साजरा करणार आहे. तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हॅलो, हा आलो येतो म्हणलं. कुठे यायचंय? त्याच्या पाठीमागेच आपलं हे वगैरे वाटते अंगणवाडी शाळेत. किती यायचं लगेच? हा पाठीमाग होय. बर 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 चालतंय, आलो. ओके ओके बरं. बरं सर आहे काही मला थोडं काम होतं. इथून पुढचे तुम्ही घेता का? मला जरा जायचं बाहेर. चालतंय, नवीन पोरगा येणार होता आज शिकायला. बरं तो आला तर बघूया, तोपर्यंत तुम्ही ऍडजस्ट करतो ना. चालतंय, मी येऊ का सर? हा चालतंय. येतो. देखो देखो मुझे छोड़ ना देना, मैं रो दूंगा अकेले में. येते का मम्मी? जाते मी, मला कॉलेजला उशीर झालाय. लवकर ये, तवा काय करत बस नको. मला जायचं त्या रामाच्या घरी, सवासण्या येत्या. ओके मध्ये फाईन. नेहमीच तुला उशीर होते. चल बाई चल. अगं कसं तरी आईपासून कटायचं असतंय. ए उतर काश. ए भाऊ, बेस्ट ऑफ लक. तू मी जा, तू आणि तेवढं झालं फोन लाव, आपल्याला रील बिल बनवायचे त्या. चालतंय चालतंय. 100% होय हो, त्या दिवशी तुम्ही पप्पू शेटच्या बर्थडेला फोटो काढायला तुम्हीच होता ना? हा मीच होतो. हा दिसला म्हणून म्हणलं. तू काय शिकायला आलाय का? हा सरांकडे. हा सर मला म्हणले. हा हा सर आहेत आज. चल ये बाळ. ये ना. त्याचा बर्थडे होता आज का? हा. तर तू त्याला ऍडजस्ट करायचं. प्रशांत गेलेला आहे. बरं बरं चालतंय. तू काय करायचं, मी सांगेल तसं फोटोग्राफी करायची. हो चालतंय चालतंय. आता हे तर नाही क्लोज घेतो. क्लोज घेताना काय करायचं, पुढे यायला पाठवा. स्माइल मान. स्माइल करा. ओके. थोडं क्लोज करायचं. हा हा करतो. स्माइल इकडे बघायचं. चालेल. हा का त्याला इकडे बघ म्हणा. बाळा इकडे बघ रे, थोडे स्माइल. स्माइल रे बाळा. त्या चांदापुरीच्या रस्त्याचं बिल निघाले का नाही अजून? ते चांदापूरच्या रस्त्याचं बिल अजून पेंडिंगला आहे. बरं आपल्या इकडच्या सुळेवाडच्या रस्त्याचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते काही जरी झालं तरी फक्त आणि फक्त आपल्या कंपनीला भेटलं पाहिजे बाळासाहेब. किती जरी पैशाची गरज लागली आणि काही जरी झालं तरी तुम्ही फक्त मला सिस्टीम आपण लावू शकतो, मीटिंग कॉल करू शकतो, पण कॉन्ट्रॅक्ट फक्त आणि फक्त आपल्या कंपनीला भेटलं पाहिजे. डू वॉट एव्हर यू वॉन्ट बी, बट दिस कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी ओनली माइन. ओके. असून द्या, आपण आमदारांसोबत मीटिंग लावू. कशाला आमदारांसोबत मीटिंग लावायचे? त्या आमदाराचं ना आपलं पटत नाही बाळासाहेब, माहिती आहे ना तुम्हाला. बाळासाहेब, you are only one person which is very important for me, so that's why I'm not forgetting to anything without you. Okay, I trusted you fully. Don't forget these things. At whatever you want to do, this contract is must your company. Don't forget it. ओके. दिस पार्टी Me, उस भैंस को चारा खिलाओ. it's happening to me. Yes. बाळासाहेब, it's not my work. ठेव. इंग्लिश बाडबाड करते. ते मागच्या हप्त्याचं बघा काहीतरी. ओके बाळासाहेब, आत्ताच्या हप्त्याचं बघू. आय विल चेक. डन.
आला का बाळ्या? काय आबा काय चाललंय? मित्राकडे ध्यान नाही हा तुझं. आबा हं. तू कुठे हो? हाय की बाजार घेते किराणा बाजार भरती. होय का? आणि गावात कर तुला काय करायचं केस? प्रपोज मारणार आता बघा तुमच्या पुढेच. आबा मी सगळं नियोजन लावून आलो या. अरे तोंडाच्या वाप्पा घालव तर एक नंबर नेबाळाटाही ह्याच्यात नाही जमायची त्याला सपोर्ट करा की काशा बघा की तुम्ही नुसता आबा. मी इथंच आहे की. आबा तुम्ही नुसतं आता बघाच नियोजनच लावू. हा विषय काय झाला, मी प्रपोज मारायला गेलो तेवढ्यातला का म्हातारा आलं. म्हाताऱ्याने बघितलं मी मग प्रपोज पण मारायला मिळाला आणि काहीच नाही. हे त्याच्या आला काय काहीतरी काम धड करत जा. चल तुझ्या नादात माझा कसला सीन झाला माहिती आहे का? सोने अरे शिकले माकडे जरा दम खाके किती गडबड करता ग. थांब की तुला काही सांग इथं थांबून बोल म्हणजे बाण माझ्या चांगलं झोडपू दे मला. चल पुढे. अगं थांब ग. अगं काशा माझ्या किती जवळ गेला माहितीये का तुला? मग पुढे बोल की. जवळ गेला त्याच्यात काय झालं? पुढे बोल. अगं तुला काय तर सांगायचंय. मग सांग की. का डॉल्बी डीजे लावो? सांग की. अगं काशा मला लय आवडतं पण मी कसं धाडस करू त्याच्या पुढे, कसं सांगू त्याला? आपण काय करू, एक मस्त पैकी डॉल्बी लावू. हे काशा आय लव्ह यू असं म्हण. गप ग तुझं तर काहीतरीच. तुम्हाला समजूनच घेत नाही ग. गबस. उलट तूच मला समजून घेत नाही. तुझं कसं असतंय, तुझं त्या रीतीचं एकसारखंच. ग मी असं ऐकलंय की त्या काशाचं पप्पा तमाशात काम करत होतं आणि त्याला पण तसलंच याड आहे आणि लोकांना तसलं आवडतं का आणि घरच्यांना तर अजिबातच आवडणार नाही. अगं त्यात काय असतं एवढं? ही सगळी लोक तर कलाकारीवरच जगते. ते त्या रीतीला बी पाहुणे बघून गेले ती बी काय बोलत नाही आणि तू बी काय धाडस करत नाही. तुम्ही दोघी झुरू झुरू मरा आणि मी बोर हो मरते. चल बाई तिच्याकडे पहिलं. या मॅडम, तुमचीच वाट बघत होतो. सर, साहेबांनी वायनाच्या फॅक्टरीचं बजेट काढलेलं आहे, ते तुम्हाला एकदा नजरे खालून घालायला सांगितले. आल्यावर सांगलच की काय झाले काय नाही. हो का आली?
माझी मैना गावाकडे राहिली या टेन्शन मधली मैना. काय सांगू तुला? सांग काय पण मला. अगं तो परवा मुलगा बघून गेलता ना, त्यांना मी पसंत पडले. आता घरच्यांना तर पसंत पडली तर माझी सुपारी फोडण्यात नाही. तू सांगून टाकी ग त्याला. अगं तो धाडस करत नाही ना, मी तर काय करणार एकटी. मी म्हणू का त्याला? सांग. हे बघ, मला बी म्हणू द्यायचं नाही, तू बी नाही. मग जुरत बसा. नाहीतर एक काम करा, ती हे असतात बघ, ती टाळबीळ ती वाजवत बसा. मी कसं सांगू. धाडस कर जरा. फोन आला बघ तुझा. त्याचाच फोन. उचल. हॅलो. हॅलो. हा, कुठं आहे रे तू? बर बर बर. काय नाही, ते आमच्या घरचे आले नव्हते बघायला. आमच्या घरच्यांना तर आहे पसंत. हा, तुमचंच म्हणलं कसं आहे काय. होय का? बर. कुठं आहे आता? लक्ष्मीला आहेस? बर बर, चालते. मी पण चाललोय शूटला. चालते. काय म्हणलं दाजी? अगं काय नाही, सारखंच फोन करून डोक्याला ताप दिलाय. घरचे तर लग्न जमवायच्या ह्याच्यात आहेत त्याच्यासोबत. हे तू सांगून टाकी ग त्या बाळ्याला एकदाच. अगं तो अजून कशात सक्सेस पण नाही झाला. त्याच्यासोबत बोलायला गेलं की डायरेक्ट पळून जातोय लांब. मी तर काय करणार एकटी. मी सांगू का त्याला? तू सांगून ऐकेल तो? ऐकल की, काय ऐकणार नाही. खरं आणली इकडे ती यायची म्हणून ती आली तर असेल का रे? अरे मला गॅरंटी 100% आली असेल ना कधी. होय, आले असेल. हाय लोक. होय ना. चल इकडे चल बाळ्या. मारू ना. चल तिकडेच पाय पडायचं. हे आज मी धाडस करणार बरं का. आज काय वेग होते बघ, कस धाडस करतो. तुला सुद्धा वाटणार कशा आपण दर्शन घेऊया की. काय तर म्हणते रे ते बाळ्या. बरं असू दे. आज देव तर आपल्याला ज्योतिबा तर पावन. जय ज्योतिबा. होय ना. कशा आपण कुठं बसायचं आता? आज नियोजन लागतंय. 100% आता चान्स सोडतो का मी? ए बाळ्या, इकडे की आमचं फोटो कोणी काय म्हणते? माझ्या काढू मोबाईल मध्ये का तुझ्या? हे आमच्याच काढकी. तुझ्या मोबाईल मध्ये काढून मार खायला तो गावात. कशाला मार खात देते कोणता? इकडे बघा, स्माइल. अरे वा. थांबा, अजून एक काढतो. तिच्या हातात हात दे ना. तुम्ही काढू. चल ना. करतो बरं. बरं ठीक आहे. त्यांच्यापेक्षा भारी काढतो बरं फोटो. आमचं गावडा इकडे काय करतोय?
शिवडू बाबा आता झालं ना, आता भाकर करा, एका संग करा येते का भाकर? अगं कसं बी भातभीत केलं असतं एखाद्याने कण्या केल्या असत्या मग कुठे लागलं ती तर बघू दे है का. नानी बरं वाटतंय का हाताला लागलेलं? नाही अगं, कुठलं कशाचं बरं काय, लय हात आता दुखतोय. लागलंय म्हणलं बाळा थोडस दुखणारच की ग. त्याचं काय इतकं दवाखान्यात जाऊ आपण आंबे हळद आणून लावूया म्हणतो तर ते ऐकत नाही ग. काय मी सांगतो तर ए रिते बिनडोक काय तिथं बापापाशी बसली बडबड करते, इकडं चल बोल की कस काय आली? काय ग बाळा बिळा दिसला का तुला? का फोन बिन केलता का तू त्याला? अगं मला बाळ्या बी दिसला नाही, काशा बी दिसला नाही, ती शितली माकडीन तर कुठे गेली मला काहीच दिसली नाही. चल आम्हाला चावी तर घेऊ दे. गेला का काय, कोणाला नेऊ द्या गाडी. कॅमेरा तेवढा भारीतला घ्यायचा आयला. क्वालिटी दिसला पाहिजे. एक नंबर कॅमेरा, एक नंबर. आयला हिरो फेमस झाला पाहिजे. नमस्कार सर, आत येऊ. नमस्कार, बोला. सर आम्हाला कॅमेरा घ्यायचा आहे. बर, कशासाठी वापरायचा ते? आम्हाला स्टुडिओ पण टाकायचा आहे आणि एक कमी बजेटमध्ये सिनेमा पण करायचा आहे. बर, त्यासाठी मग आपलं कॅमेरा बजेट किती आहे? बजेट सर तसं काही लय नाही, हा. पण कमी बजेट मध्येच पण सिनेमॅटिक वगैरे एकदम क्वालिटी होत असं. तुम्हाला बजाजवर करून दिलं तर? हो चालतंय की, तरी एक नंबर. हा. आपण बजाजला लिमिट चेक करू. साधारण 60,000 रुपयाच्या आसपास डाऊन पेमेंट येईल. बरं. तुमचा मोबाईल नंबर वगैरे पॅन कार्ड आधार कार्ड द्या, एकदा चेक करू. तुम्हाला डाऊन पेमेंट आणि EMI सांग. चालतंय. हो का, पॅन कार्ड आहे यामध्ये, हा. त्याच्यामध्ये चेक. कशा एक नंबर कॅमेरा चांगलं मस्त. कारण कॅमेरा आणि किट लेन्स हे 2,16,000 पर्यंत जातं आणि ऍक्सेसरीज एक 10-15 हजाराचे तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायला लागेल. साधारण 2.25 लाखाच्या घरात ते सगळं मिळून जाईल. हो सर, एवढं पैसे काय वन टाइम भरायला नाही तर, पण आपल्याकडे फाईल वगैरे होईल का? हा, होणार. जर का तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर आपण काय फायनान्सचा ऑप्शन बघूया आणि त्याच्यात काय मिनिमम डाऊन पेमेंट येते आणि काय हप्ता येतो त्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन करून बघू. त्याला तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं स्टेटमेंट वगैरे लागेल. तर तुम्हाला आहे ना 62,000 डाऊन पेमेंट भरावं लागेल आणि साधारण 8,500च्या आसपास EMI येईल. बरोबर, मंथली असं 14 महिने तुम्हाला भरावं लागेल. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला कॅमेरा परचेस करता येईल आणि 10,000 रुपयाचा ऍक्सेसरीज. बरोबर, इतकं साधारण तुम्हाला गोळा करावं लागतं. बरं का शेठजी, कॅमेरा तर 100% घ्यायचा आहे. लावतो, नियोजन लावतो. बरं, येऊ का मग? आईला अंधार झालाय लागा भरपूर. आता तुझं मास्टर तुला तोडावते. आता काय होईल काय कर काशी, आता काय होईल तो होईल. चल आता कॅमेरा तर बघितला पाहिजे. हो तीच की, बघू. एक तर काम झालं. काशा बोलू जेव्हा भुका लागले ते काय तर वडापाव खावे की. ए वडापाव का तू आता कॅमेरामॅन व्हायचा, आम्ही व्हायचं, आपण वडापाव खातो. बिर्याणीच दुकानात बिर्याणी खाऊया. चल काशा, बोल. सगळं खरं आहे तर आपल्याकडे पैसेच नाही, तिची बिर्याणी खायची कशी? पप्पू शेट कशाला आहे मग? हा हा, आला का रोज टाकते त्याला, आता बी टाकतो. लाव फोन त्याला, कर फोन. पण म्हणणार काय? हॅलो पप्पू शेट, इकडे तालुक्याला आलतो जरा, गाडीचं त्याला संपले राव. काय बी करा पण 200 रुपये सोडा ऑनलाईन. सोडा धन्यवाद. सोड तुम्हाला. चल आयला तू लय कोडायला का? चल मग भाऊ कुणाचा आहे? आलेत का पैसे बघ. 10 मिनिटं सोडते.
अरे कशा मी बापाला फोन करतो काय झालं जेवण करून येतो म्हणून सांगतो. बरं सांग म्हातारी शिव्या. हॅलो अहो बापू जेवण काय घरी बनवू नका मी जेवण करूनच येतो. हा जेवण येतो घरी हा चालतंय ठेवू का मग? कशा बिर्याणी खासा बरं का? एक नंबर. कशा हा बोल ना. मग आपण स्टुडिओ मध्ये गेलेलो किंमत सांगतो डाऊन पेमेंट बी भरा जो म्हणजे काय चेष्टा बी लावा कसं बरं ते डाऊन पेमेंटचं बी सोड तर उद्या हप्ता महिन्याला येणार आहे 8,000. आपण ते हप्ता तर कसं भरायचा डाऊन पेमेंट आपल्याला काम घ्यायची आपण लग्नाची. मला तर काय गॅरंटी लागणार कशा कशा अरे कॅमेरा तर आपण बघितलाय का कॅमेरा पण भारी आहे पण विषय काय लगा 2.5 लाख रुपये म्हणते किंमत 2.5 लाख सांगितलं आणि ती पण असू दे पण डाऊन पेमेंट पण लोक 60,000 रुपये भरायचं आहे. फाईल होती बरं का फाईलचं पण नियोजन लागल पण डाऊन पेमेंट तर 60,000 रुपये आणायचं कुठनं. अरे पप्पू शेटचं जोडीदार नाही ती दादा त्यांच्याकडे याजन काढू घ्या आपण 10 रुपये टाकेन. येड्या 10 रुपये टाक्यानं म्हणजे चेष्टा आहे का लावा. अरे भाव बरे बी ना आता आपल्याला. अरे ऐक ना पण ती व्याजाचे पैसे परत आता फाईल जर आपली होती या तर त्याचा अजून हप्ता म्हणजे टेन्शनच आहे लावा ती भरायचं कुठं एवढं पैसे र. अरे कामही घ्यायची तुझं खरं आहे सगळं कामं घ्यायची पण एवढ्या आपल्या ओळखी पण नाही त्या अजून काय कुठं म्हणजे असं पण आपल्याला एवढं ओळखत नाही बोलायचं कसं अजून नॉलेज नाही आणि महत्वाचं सोनी कुठं आहे? ती गेली बाहेर जरा तिचं काम आहे. बरं तुझं कुठपर्यंत आलंय? झालंय माझं सगळं कॅमेऱ्याचं नियोजन हे पण थोडासा प्रॉब्लेम आलाय ग. डाऊन पेमेंटसाठी 15-20 हजार रुपये जरा कमी पडतात. कुठं आणणार तू? चाललंय नियोजन आता काय कुठंतरी याजानं मिळलं तर बघतो. बरं हे दर कानातलं व्याजाने तू काय करायला लागली तू? आणि अजून काही कमी पडलं तर नको हे पण नको ठेव. हेच नको मला. धर ठेव. अगं पण तुला समजतं का घरचे काय ओरडतील तुला परत मग कसं. नाही मी सांगते कुठे तर पडले म्हणून राहू दे ठेव तुला. तू नको मला तू म्हणले ह्यातच मला सगळं आलं. असू दे ठेव व्याजाने काढत बसण्यापेक्षा हे मोड. नको ऋतू असं तुझ्यापाशीच मी काय तर करतो. नको राहू दे तुझ्यापाशी. ऋतू तू खरंच माझ्या एवढं प्रेम करते. हा असू दे पण ह्या सोन्यापेक्षा महत्वाचं तुझं स्वप्न आहे. मला तुला मोठा फोटोग्राफर झालेलं पाहायचंय. ऋतू खरंच मी एक दिवस मोठा फोटोग्राफर बनेन. एक मिनिट इकडे बघ. ओके ओके काळू ऐक ना माझं कशाचा फोटो करतो की. मीच तुमचा काढतो तुम्ही दोघं थांबा. कशा कॅमेरा सेटिंग लावून दे काम बाहेर द्या. आता थांबायचं नाही काम करत राहायचं. आपली कामं तर आता सगळ्यांना माहिती पडली ते आबा. कधी कोणाचं वाईट नाही केलं तर आपलं कधीच वाईट होणार नाही पप्पू शेट. एवढं चांगलं करून पण माणसं असे करते रे आबा तुम्हाला माहितच आहे हो. देवाला लोक नाव ठेवते ती नवसाला नाही पावला तर देव बदलते ती माणसं आपण तर माणसं आहे. ही 2 पोरं एक कट राहिली बरं का पहिल्यापासून आपल्यासाठी तुम्ही खरंच. आपण जीव असेपर्यंत पप्पू शेट आपली दुस्ती मरेपर्यंत वा तेवढं आहे आबा. पण राजकारण तुम्ही करा नाही तर नका करू. जीव असेपर्यंत कायम सोबत बरं का आपण. बरोबर आहे आबा. ती लाव्या बाप काकाकडे जायचं आपण आता कपडे फिपडे घालून त्याचा विचारा बाळ्यान काशे काय ती रील बनवत बसले ती. बायको माझी छान र छान आणि दिसाय गोरी पान. कशा तुला काय म्हणायचंय? हा अरे छगन अरे छगन 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 तुझं झालं बघ लगन. छगन 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 आणि झालं हिच बी लगन. वहिनी 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 कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन दे कॉंग्रॅच्युलेशन दे चाल.
आणि मायकू माझे छान ग छान आणि दिसाय गोरी पान अच्छा अरे झालं रील काढून आता. अरे अबे टेलर ता पिक्चर अबे बाकी फुगे का चलत उधर लगा अजून काय नियोजन केलंय का नेमकं? चांगले रे. बाबा काका रस्त्याचं उद्घाटन होऊ द्यायचं नाही ना कायच नाही तुम्हाला सांगतोय आताच. नाही कुठल्याही थराला जायचं काय हाणामारी झाली तरी चालेल, गावासाठीच करायची आहे, चांगल्या कामासाठी करायची आहे. काय होतंय निधी येतोय 10 लाख, हे काम करते 2 लाखाचं आणि बाकीचं मोठंच करते ते. काय चेष्टा लावली काय? त्यांचं तीच नियोजन आहे ना. काका तुम्ही फक्त शब्द टाका हान माना. अरे तुम्ही एवढी सगळीजण माझ्या सोबत असल्यानंतर अरे सरपंचच काय आमदार पण येऊन द्यायच नाही काय. ह्या पोरासाठी गरज पडली ना छाती वर जालणार हे आबा शब्द आहे आपला. काय बी होऊ द्या, इकडची दुनिया तिकडे झाली चालेल, पण ह्या पोराला कधी सोडणार नाही. अरे ह्या आबाचं हाताचं वजन सोसायचं नाही त्या बालमला. लयच धप्पा करायला लागले ते या. जाऊन देऊ का एकदा खरंच हा? अरे बालम तू थांब जरा. अहो काय हे मग धरणं चाव 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 चालू आहे ह्यांचं. अशीच चाव करते ती, त्यांना गावाची लोकसंख्या तर माहिती आहे का? होय की नाहीत की माहिती, पण आताही मध्ये झाली चाव 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 चालू आहे. मग धरणं बघतोय मी ह्यांचं काय झाले काय. अरे ते हानते ते मोठ्या मोठ्या गप्पा आणि त्यांचं डोंगान खाते बोटा साईडला. आता चेअरमनला फोन लावतो. लावा काय डोकं आउट केलंय माझं. लई 27 किलोची पोर गोळा करून डांगडुंग चालू केली. चालू केलंय बघतोय मग धरणं मी. तुम्ही फोन लावा. चेअरमनचं पोरगा आलेला दिसतंय बाळासाहेब. काय बाळासाहेब आज खरं आहे, नशा पाणी करते सिगारेट पिते, त्याला किती काय करायचं कळलं काय करायचं. सिगरेट पिऊन वाळून गेलं तुम्हाला दिसत काय? दक्षिण ते घेते. बोला की सरपंच, काय मॅटर झालाय? बघितलं असला किरकोळ मॅटर साठी पप्पासने काय फोन केलाय? आपण आहे की तुझा असला स्वभाव बघून तर मी वडिलांना फोन लावला होता तुझ्या. हवं कचलायचे का मग? थोडं थांब. लय चाव चाव लावलंय ह्याने. बाबा काका देव माणूस आहे तर देव माणूस, त्यांच्याशिवाय सतनगत हा या गावाला, पण लोकं ऐकत नाही. अगं मग मी तुला तेच म्हणतोय ग, तुला काय मी वाईट म्हणतोय ग, पण कसं आहे माहिती आहे का, आपला प्रश्न जर मार्गी लावला ना विषय म्हटलं आपल्याला काय करायचं लोकांचं. पंचाकडे लय लक्ष देऊ नका आणि जाऊ नका मी त्यांच्याकडे. कशाला जातोय मला काय कळ नाही काय, मी काय येडा आहे काय काय. राम राम सरपंच. बोला की सरपंच. बायको गेली गेली तिकडे, तू बी चाललाय होय? ना मी कुठं जातो तुम्हाला सोडून काय काय, मी काय येडा आहे बी काय काय, मला काय काय पेसाला कुत्र चावले. सरपंच आपलाय अहो सरपंच आपलाच, आपण सरपंच आहे. इकडे कुठं चालला? मी कुठं चाललोय तेव्हा तिला यायला लागलं मग मला लागलंय. जावा मग तीच करून तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हा आपण आपली माणसं आहे. आज ऐकून घ्या, आज पत्र आपण एका जीवाने एका काळजान राहिलो. मी तर करतो बघून येतो. एवढं चांगलं सांगून सुद्धा असं म्हणल्यावर कसं? कशाला पेताड्यावर लक्ष देताय, आम्ही आहे ना सगळेजण पाठीशी तुमच्या. तुम्ही आहे की, पण आपण काहीतरी गावात काहीतरी सुधारवायचे लोक प्रयत्न करतोय. तुम्ही लगेच तिकडे जाताय असं योग्य नाही. म्हणून काय काय तर काय एकात घेतलंय मला कोणी. हो तुम्हाला माहित आहे त्यांनी एक अर्धी भर दिली का तुम्ही गुण? कालच्यान पिली दिवसात 100 वेळा मी नाही राव तुम्ही राव खरा माझी चेष्टा करू नाही. मी तसलं बंद केल्यात ना करते गेम. सकाळी उतारा तेवढा घेतला. मी खोटं बोलत नाही. हिला इतरा काका त्यांचं काय असं द्या, ती काय आता सध्या आहे तर थोड्या वेळानं जाग्यावर येतं. आमच्यावर विश्वास राहू द्या हा एवढं करा. आम्ही पाठीशी आहे. आम्ही तुमच्या पाठीमाग हाय. माझं लक्ष आहे, नका टेन्शन घेऊ. आणि ही पोरं सुद्धा गावात आता चांगली कामं करते ती. तुम्ही पण या पोरांसगळं सामील व्हा. पपुशेट संघ रविवारी पुढल्या रविवारी तुम्ही स्वच्छ अभियान चालू केलंय. गाव लोटायला तुम्ही ह्या पोरात सामील व्हायचं. असणार ना पपुशेट. ऐक ना, तुला एक सांगायचं होतं. बोल ना. ते चेअरमनचा मुलगा आहे ना, तुम्हाला त्रास देतो. कोण? बाळासाहेब का? हा बोल की. त्यानं मला एकदा दोनदा रोडवर पण अडवलेला आणि बोलतोय की तुला मेसेज केलेल्याचा रिप्लाय का नाही देत. ऋतू
तू जा, बघतो त्याच्याकडे मी. मला पण सरांचा फोन यायला लागलेत, त्याच्याकडे बघतो काय आहे ते. काम करायचं असतं. अरे काशा उठ की जरा, गाडी भरायची, काम सारखं चुळाच मारत कसा बसलाय, काम कधी करणार? उठतो की राव, आता तर आले पाणी पे. मग उठ ना, काम कोण करणार आहे? तुझा बाप करणार आहे का? असलाच तेच. अरे त्या बाळ्याचा फोन येतोय सारखा मला. बरं काय? बंगल्या येतो म्हणला. बर काय बाकडी करतोय बघूच आपण. येणार आहे आधी. होय, बर येऊ द्या, बघूया. तू सारखा धप्पा धप्पा म्हणतोय, त्याला एकदा तुझा धप्पा दाखव. दाखवणार की बघा, येऊ द्या. काय वाकडी करतोय बघू आपण. बघू येऊ द्या, तुम्ही नुसतं म्हणा भेडा, लगेच भेटतो बघा. बाळासाहेब, काय चाललंय तुमचं? माझ्या कानावर यायला लागलं या. काय केलं होतं तिला तुम्ही? ती इच्छा आहे माझी, तिची जर परत छेड काढली आणि जर काय फोन बिन केलं जर मला कळलं तर सुट्टी ना बाळासाहेब. मला बी बाळ्या म्हणते ती. दाखव तू काय आहे ती. काय रे? काय रे म्हणजे? माझ्या बंगल्याहून माझ्या दादा करतोय. बाळासाहेब सुट्टी देणार नाही. बोला पप्पू शेठ. भाऊ त्याला जाऊ नको म्हणलेलं मी एकट्याला. मी आल्यावर जाऊया, लय येड आहे. बर आलो. आता हे मालक बी सोडते का नाही कोणाच ठाव. कुटाणा करून ठेवला काय तर बाळ्यानं. माझा माधव, माझा अरे का रे बाळ लगा मारलेला मारलं इथं लगा बंगल्यावर मारलेला का? होय, लय मारलेला बाळूला. बरोबर, चल चल चल. अरे थांब, टमटम घेऊन जाऊ. चल चल चल. टमटम घे. अरे थांब थांब, चावी राहील. चावी घे, चावी घे. चल, लवकर लवकर चल, लवकर लगा लय मारलेला का त्याला लगा. गाडी कुणाची आहे? चल लवकर, चल चल. टमटम घेऊन जाऊ, चल. थोडा विषय झालाय, मला जायला लागते. कुठं चालू थोडा प्रॉब्लेम झालाय बाळ्याचा. अरे इथं गाडी भरायला आली, कुठं चाललाय? सकाळपासून काय काम केलंय तो? केले राव मालक, टायर फाडले ती लावली. अरे पण तुमच्या जीवावर तर गाडी भरायला लावली ना मी. जा काम कर, जा पळ. जाऊ दे राव मालक. अरे गाडी भरायला आली आपल्या गाडी. बर जा कर काम. लगा लय बेकार हो. भांडगोळाशी सोडत नाही. लाकूड घेत का बाया? ती फक्त माझी आहे, तिच्या नादाला लागायचं नाही. बाळासाहेब तिच्या संग करल तर लग्न बाळ्याच करल. वाईट घेणार आहे, वाईट. ना बाबा, काका थांबा, मला येऊ द्या. लेकिन आली या. आता आपलं देव काय कळतं का तुला? आता काय करते ती तिकडं?
चल 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 जरा बाहेर. बाळासाहेब, एवढं आपल्या 10 कोटीचं बिल नाही निघत आहे. पण कितीपर्यंत निघेल? जास्तीत जास्त 2-2.5 पर्यंत निघेल. कान दारू आणि बाकीच्या सगळ्या जी व्यसनाच्या गोष्टी आहेत त्या ते लावायचं नियोजन व्यसन मुक्तीच आपल्याला थांबा की थोडे दिवस. महात्मा गांधींचा विचार फक्त जयंतीपुरतच ऐकायला मिळतात. तेवढं आहे. हे पोरांनो इकडेच हे घ्या, तिकडेच राहिलं इकडेच घ्या आधी पुढचं. काय लोकांनी झालं असलं तर हारी घालून घेऊया आपण आता. ज्या लाखो मावळ्यांनी प्राणाची आहुत देऊन आपलं स्वराज्य टिकवलं, स्वराज्य टिकवण्यासाठी जेव्हा आपल्या लोकांनी आपलं बलिदान दिलं ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात कुठं चालला महाराज या इकडे हारी घालून घेऊया आपण आता. ठीक आहे या. रील आहे बरं भारी. मोबाईलचा थोडस म्हणजे क्लिअरिटी एवढी खास नाही आहे की नाही. ए काशा, बरोबर तुम्ही तिथं देवळा बाई जावा पुढं. मी काय करतोय, ड्रेस टी शर्ट घालून येतो. अरे कंटिन्यू सारखं याच्यावरच नको वाटतंय. होय लागा रील एकाच कपडा बरोबर. येतात माझा बी शर्ट घेऊन या, आम्ही जातो. बाळासाहेब येतो. आजकालची पोरं कामधंदा सोडून रील बनवत बसते ती नुसती मोकळ्यात. आजकालची पोरं अशीच झाली सगळी, कामधंदा नाही ती काय नाही त्यांना. भावांनो कसा आहे बिंडा, डायरेक्ट आफ्रिकाहून आणलाय. ए जरा बोलून जाऊ ग. इलमांद्रे नालकुंद्रे इलमांद्रे या हसतय नालाय. कुठे गेला असेल ग बाळ्या? कुठे गेला असेल बाळ्या? तू ग बस, तुला तर सारखी चेष्टा सुचती. चेष्टा बिष्टा काय नाही, माझं तरी एक म्हणणं आहे की ती मंदिरातच सापडणार. अगं आपण एवढं सगळं हुडकलं पण गावला नाही, मंदिरात कसं असं? अगं त्यांनी तिथंच जाते, ती नेहमी तिथंच बसते ती मित्र. चल बघू. चल 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 बघून येऊ. ए बरोबर भाऊ, अजून एकदा 100% चांगलं का? लागा हसू नको की लागा, नीट घे की. बरोबर डबल कर. बरं वाटतंय डबल कर. चल बघू, असली तर चांगलंच आहे. चांगलं म्हणजे भारीच आहे की, दुधात साखर आहे. हे दिसते तिथेच, काय करते ती बघू. काशा, तुला म्हणलं होतं का नाही काय तर कुठं होईल का? ऋतू अगं थांब ना. ऋतू थांब ना. ऋतू थांब ना. गप्प आहे काशा, तुझ्यामुळे तर झालं सगळा खेळ माझा. ऋतू ऐक ना ऋतू, मी काय तू असा आहे का? तुला वाटतंय का? पण त्या काश्या नादाने मी जाऊन रील्स काढायला गेलो ग, त्याच्यामुळे तू एवढी का नाराज झाली? अगं ऋतू, तू का अशी करते ग? माझं काय चुकलंय? त्या काश्या नादाला लागून मी रील्स काढायला गेलो, पण मी काय वेगळं केलं ग? का नाराज झाली? सोने, ऋतूला सांग ना. अगं ऋतू, तुझ्यावर माझं लय प्रेम आहे, मी तुझ्यासाठी काय पण करू शकतो. काय पण करू शकतोस?
प्रेम आहे ना तुझं माझ्यावर? हायच ऋतू, जा जीव दे. तुझ्यासाठी मी जीव पण देईन. जा तुम्ही. बाळ्या थांब लागा, बाळ्या थांब, बाळ्या थांब, थांब लागा. अयो बाळ्याच काय खरं नाही, मरते लागायचं मारण दिसते मला पुढं. बाळ्या ए वागा थांब की माझ्या लागा, पोरीत जीव द्या चाललाय लागा. बाळ्या लागा, माझी चुक्की आली, तुला उगाच रील्स काढा घेतला. बाळ्या अरे बाळ्या कुठं चाललाय तोंड घेऊन वर? का काय झालंय ना? बापान हाक मारेल तुला दिसत नाही वेर का? एवढं काय मोठं बोलायचं झालंय? निबर बोलताय. काय केलंय माझ्यासाठी? एवढं नुसतं तुझ्यासाठी एवढं करतोय तेवढं करतोय आश्वासनावर मला ठेवताय का? माझं सगळं जे चाललंय ते माझ्या प्रयत्नावर चाललंय. तुम्ही काय सांगताय मला? काय केलं? हा अरे तुझ्यासाठी दिवस आणि रात्र किती मेहनत केली मी, तुला माहित आहे का? ना माझं स्वप्न आहे, मला एक दिवस कॅमेरा घ्यायचा आहे आणि छोटासा स्टुडिओ टाकायचा आहे. तुम्ही मला कुठल्याही गोष्टीत आडवं येऊ नका. तुझं स्वप्न कॅमेरा घेऊन फिरायचं? अरे उंडग्या धावण्याच्या तुला अक्कल बिकल काय आहे का नाही रे? हा मला उंडग म्हणताय का? कॅमेरा घेणं, स्टुडिओ मध्ये काम करणं, स्टुडिओ टाकणं म्हणजे काय उंडग झालं का? कुणी सांगेल तुम्हाला असलं? काय रे तुझं कॅरियर आतापर्यंत? काय कॅरियर आहे तुझं आतापर्यंत? काय तुला नोकरी आहे कुठं? काय धंदा पाणी उघडला तिथं? आणि तू सांगतोय की कॅमेरा घ्यायचा म्हणून? एक दिवस बी मी दिवस असा माझा उगवल ना, माझा कॅमेरा आणि माझ्या स्टुडिओ मध्ये एक दिवस मी माझा स्टार बनणार आहे मी. आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल हा बाळ्या कोण आहे ती. एवढं लक्षात ठेवा. अरे बापाचं स्वप्न काय असतं पोराकडून? काही कॅमेरा घ्यायचं, ह्याचं त्याचं थोपडं बघायचं आणि परत मग की मी लय मोठा होणार आहे, लय मोठा होणार आहे, कॅमेरा घेऊन लय मोठा होणार आहे. वैर कॅमेरा घेणं, स्टुडिओ टाकणं म्हणजे काय स्वप्न नव्हतं का? का नवं स्वप्न? किती माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रयत्नाला अडवू येत आहे तुम्ही. तुला आता जर त्या कॅमेराचं नाव ठेव जर घेतलं ना, मी आता एक दिवस सुद्धा घरात राहत नसतो. एक दिवस ज्या दिवशी मी घरात येईल ना त्या दिवशी कॅमेरा स्टुडिओ टाकूनच घरात नाही येणार. चल दादा अजिबात थांब नको इथंच. काय तुझ्याकडे तुला पोरगी द्यायला? ना एक दिवस मी स्टार बनणार आणि मला माझं पण लगीन होणार. किती वेळा सांगशील लागा स्टार बनणार, स्टार बनणार, स्टार बनणार. एखाद्या वेळेस बार बन तू बार, म्हणजे तुला होत्याली लगेच सांगतोय. तुम्हीच तसलाच चल, माझ्या वाळ घेऊ नका कसला बी पोरावर. स्टार बनणार, स्टार बनणार, स्टार बनणार. कशाचं स्टार बनणार आहे तू? तुम्हाला काय करायचं करा, काय करायची ती मी करा. काहीच करणार नाही काम. म्हणजे हा नाहीच करणार. तुमचं लय झालं. थांब थांब ना त्या बाग पळू नको नाही तर हे बाग. अरे कुठं पळतोय तू? थांब थांब. हा संध्याकाळी जर घरी येशील का नाड्या? हा ये मग तुला दाखवतो कस काय संध्याकाळी. बाळ्या गेला. Thank you.